हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण जो टास्क सुरू केलेला आहे स्पीक फ्लुएंटली इन इंग्लिश इन 30 डेज, ज्यामध्ये आज आपण डे 2 मध्ये डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये यूज होणारे सेंटेन्सेस पाहणार आहे, जे की तुमच्यासाठी मोस्ट युजफुल असतील. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन सुद्धा क्लिक करायला विसरू नका. या आधीचा व्हिडिओ म्हणजे डे 1 चा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळणार आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ. मी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आय हॅव डिसाइडेड टू बाय अ कार. आय हॅव डिसाइडेड टू बाय अ कार. स्टुडंट पहा, जेव्हा कधी पण तुम्ही सेंटेन्स आपण जे पाहत आहे सर्व सेंटेन्सेस याला स्वतःला इमॅजिन करत चला. सपोज तुम्ही कार डिसाईड करण्याचं ठरवलेलं आहे आणि तुमच्या फ्रेंडला सांगत आहात आय हॅव डिसाइडेड टू बाय अ कार. आता यासोबतच अनेक सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता स्वतः. असं म्हणू शकता आय हॅव डिसाइडेड टू बाय अ आयफोन. आय हॅव डिसाइडेड टू बाय अ सायकल. आय हॅव डिसाइडेड टू बाय अ कुठलाही एखादा प्रोडक्ट तुम्ही त्याच्यासोबत जॉईन करू शकता आणि असं इमॅजिन करत चला की मी माझ्या फ्रेंडला हे सांगत आहे. मला सपोज तुम्हाला एखादी बॅग खरेदी करायची आहे तर तुम्ही आपल्या फ्रेंड्सला सांगणार की आय हॅव डिसाइडेड टू बाय अ बॅग, स्कूल बॅग. किंवा आणखी तुम्ही असे जास्तीत जास्त जेवढे तुमच्याकडे वर्ड असतील तेवढ्या वर्डचा यूज करून तुम्ही खूप सारे सेंटेन्सेस स्वतः बनवू शकता आणि त्याला इमॅजिन करत चला. म्हणजे स्वतःला त्या जागी ठेवत चला आणि प्रॅक्टिस करत चला. चला, नेक्स्ट सेंटेन्सेस आहे आपला. नेक्स्ट सेंटेन्स असेल तू माझा उल्लेख करतोस का. आर यू रेफरिंग टू मी. आर यू रेफरिंग टू मी. ती त्याच्या संपर्कात राहते. शी स्टेज इन टच विथ हिम. शी स्टेज इन टच विथ हिम. तू सत्य सांगितले पाहिजे होते. यू शुड हॅव टोल्ड द ट्रूथ. यू शुड हॅव टोल्ड द ट्रूथ. मी कुणाला तरी सांगायला हवे होते. I should have told someone. I should have told someone. मला घरी राहायला पाहिजे होते. I should have stayed at home. I should have stayed at home. त्याला प्रवासाची सवय आहे. He is used to traveling. He is used to traveling. आमच्या योजनेला त्यांनी आक्षेप घेतला. He objected to our plan. He objected to our plan. मी हार मानू इच्छित नाही. I don't want to give up. I don't want to give up. मला वाटतं आपल्याला तिथं जायला पाहिजे. I think we should go there. I think we should go there. मी रोहितला प्रथम विचारले पाहिजे होते. I should ask Rohit first. I should ask Rohit first. मी तुझे ऐकले पाहिजे होते. I should have listened to you. I should have listened to you. AC बंद करा. Switch off the AC. Switch off the AC. त्याला बघू नका. त्याला बघू नका. Don't look at him. एखाद्याला पहा असं म्हणायचं असेल तर आपण यूज करतो look at him. आणि जर पाहू नका म्हणायचं असेल तर don't look at him. तू डरपोक आहेस. You are coward. तू डरपोक आहेस. यू आर कॉवर्ड. मी कार खरेदी केली. आय बॉट अ कार. आय बॉट अ कार. बॉट इज अ सेकंड फॉर्म ऑफ बाय. यू कॅन मेक द सेंटेन्सेस लाईक दॅट. आय बॉट अ पेन. आय बॉट अ हाऊस. आय बॉट अ बाईक. आय बॉट अ बॅग अँड लाईक दिस. मला नवीन शूज खरेदी करणे आवश्यक आहे. आय नीड टू बाय न्यू शूज. I need to buy new shoes. मी त्याच्या शेजारी बसलो. I sat down next to him. I sat down next to him. मला ताप आला आहे. I have fever. I have fever. मला परदेशात शिक्षण घ्यायचे आहे. I want to study abroad. I want to study abroad. मी तिला मदत करण्यास सक्षम होतो. I was able to help her. I was able to help her. मी ते तुमच्यावर सोडले. मी ते तुमच्यावर सोडतो. I will leave that to you. I will leave that to you. मी आठवण्याचा प्रयत्न करीत आहे. I am trying to remember. I am trying to remember. आमची जाण्याची वेळ झाली आहे. It's time for us to go.
इट्स टाइम फॉर अस टू गो. झोपायला जाण्याची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू गो टू बेड. इट्स टाइम टू गो टू बेड. गो टू बेड इज अ फ्रेज विच यूज इन धिस सेंटेन्स. गो टू बेड हा एक फ्रेज आहे जो की आपण या सेंटेन्स मध्ये यूज केलेला आहे. तिने त्याला थांबण्याची विनंती केली. तिने त्याला थांबण्याची विनंती केली. शी बेग हिम टू स्टे. शी बेग हिम टू स्टे. तिचा त्याच्याशी साखरपुडा झाला. शी गॉट एंगेज टू हिम. शी गॉट एंगेज टू him. The most hurting sentence, she got engaged to him. And more than that, she got married to him. She got married to him. तिचे त्याच्याशी लग्न झाली. She got married to him. अशा प्रकारे हे सेंटेन्स आहे, याची प्रॅक्टिस करा. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या याचा आणि तुमच्या नोटबुक मध्ये याला लिहून घ्या. तिला स्वयंपाक करण्याची सवय आहे. She is used to cooking. She is used to cooking. ती त्याच्या जवळ उभी राहिली. She stood close to him. She stood close to him. Stood is a second form of stand. ते निघणार आहेत. They are about to leave. They are about to leave. ही छत्री तिची आहे. This umbrella belongs to her. This umbrella belongs to her. तुम्ही काय करण्याची योजना आखली आहे. व्हॉट डू यू प्लान टू डू. व्हॉट डू यू प्लान टू डू. तुला काय व्हायचंय. व्हॉट डू यू वॉन्ट टू बी. जनरली आपण तुम्ही विद्यार्थी एकमेकाला विचारता व्हॉट डू यू वॉन्ट टू बी. व्हॉट विल बी युअर आन्सर. युअर आन्सर मे बी आय वॉन्ट टू बिकम इंजिनियर. आय वॉन्ट टू बिकम सायंटिस्ट. आय वॉन्ट टू बिकम टीचर्स अँड सो ऑन. तुम्हाला काय करायचं आहे. सपोज तुम्ही याला असं विचारू शकता भविष्यात तुम्हाला काय करायचं आहे. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू इन फ्युचर. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. तुला यायला आवडेल का. वुड यू लाईक टू कम. वुड यू लाईक टू कम. आपण प्रतीक्षा करू इच्छिता का. वुड यू लाईक टू वेट. वुड यू लाईक टू वेट. तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे. यू शुड थँक्स टू हिम. तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे. यू शुड थँक हिम. यू शुड थँक हिम. आपण बाहेर जाण्यास तयार आहात का. आर यू रेडी टू गो आउट. आर यू रेडी टू गो आउट. आर यू रेडी टू गो आउट. त्याला काम करण्याची गरज नाही. ही डज नॉट वर्क. ही डज नॉट नीड टू वर्क. ही डज नॉट नीड टू वर्क. तो सर्वांना परिचित आहे. ही इज नोन एव्हरीवन. He is known everyone. He is known to everyone. मला माझ्या शर्टला इस्त्री करायची आहे. I have to iron my shirt. I have to iron my shirt. Remember, R is a silent. I have to iron my shirt. Now take this screenshot. मला औषध घ्यावे लागेल. I have to take medicine. I have to take medicine. मला काही खायला हवे आहे. आय वॉन्ट टू समथिंग टू इट. आय वॉन्ट टू समथिंग टू इट. मला तुला पुन्हा भेटायचे आहे. आय वॉन्ट टू सी यू अगेन. आय वॉन्ट टू सी यू अगेन. मी माझ्या मुलासह पतंग उडविली. आय फ्ल्यू अ काइट विथ माय सन. आय फ्ल्यू अ काइट विथ माय सन. तुम्ही याला असंही म्हणू शकता. आय फ्ल्यू अ काइट विथ माय फ्रेंड. आय फ्ल्यू अ काइट विथ माय मॉम अँड सो ऑन. मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. आय ऍग्री विथ यू ऍब्सोल्युटली. आय ऍग्री विथ यू ऍब्सोल्युटली. और वी कॅन से आय ऍग्री विथ यू कम्प्लिटली. चला धडा 10 पासून प्रारंभ करूया. लेट स्टार्ट विथ लेसन 10. लेट स्टार्ट विथ लेसन 10. ती घरकामात व्यस्त होती. शी वॉज बिझी विथ हाऊसवर्क. She was busy with housework. तुला काय झाले. What is the matter with you. एखादा मुलगा विचित्र बिहेवियर करत असेल किंवा एखादा तुमचा फ्रेंड बसून आहे, तुम्ही त्याला विचारत आहात व्हॉट इज द मॅटर विथ यू. तुला काय झालंय. तू असा का बसला आहे. हे कोणालाही सांगू नका. डोंट टेल धिस टू एनीवन. डोंट टेल धिस टू एनीवन. त्याने तिला एक गिफ्ट पाठवली. ही सेंट अ गिफ्ट टू हर. He sent a gift to her.
त्याला यायचे आहे. ही वॉन्ट्स टू कम. ही वॉन्ट्स टू कम. तो डेंटिस्ट कडे गेला. ही वेंट टू द डेंटिस्ट. ही वेंट टू द डेंटिस्ट. मला वाटते की मला निघायला पाहिजे. आय थिंक दॅट आय शुड लिव्ह. आय थिंक दॅट आय शुड लिव्ह. मला वाटते आपण साजरे केले पाहिजे. आय थिंक वी शुड सेलिब्रेट. आय थिंक वी शुड सेलिब्रेट. टेक दिस स्क्रीनशॉट. बद्दल विचार करा. थिंक अबाउट इट. थिंक अबाउट इट. माझ्यासाठी थांब. वेट फॉर मी. वेट फॉर मी. तू काय बोललास? व्हॉट डिड यू से? व्हॉट डिड यू से? जाण्याची वेळ झाली. इट्स टाइम टू गो. इट्स टाइम टू गो. ते वेगळे आहे. इट्स डिफरंट. इट्स डिफरंट. ते मजेदार आहे. इट्स फनी. इट्स फनी. मला त्याची सवय झाली आहे. आय एम यूज टू इट. आय एम यूज टू इट. मी प्रयत्न करेल. आय विल ट्राय. मी प्रयत्न करेल. आय विल ट्राय. मी मजा करीत आहे. आय एम हॅव्हिंग फन. आय एम हॅव्हिंग फन. नाव हाऊ टू टॉक अबाउट द कोरोना व्हायरस इन इंग्लिश. कोरोना व्हायरस इज अ contagious disease. Coronavirus is a contagious disease. This virus spread through the droplet of coughing and sneezing. This virus spread through the droplets of coughing and sneezing. Maintain 1 meter distance from anyone. Maintain 1 meter distance from anyone. Stay home, stay safe. Stay home, stay safe. Don't gather unnecessarily. Don't gather unnecessarily. Wash your hand with soap and water. Wash your hand with soap and water. Always wear your face mask. Always wear your face mask. Don't touch your eye, nose or mouth. Don't touch your eye, nose or mouth with unwashed hand. With unwashed hand. Prevention is better than treatment. Prevention is better than ट्रीटमेंट. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या लाईक कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांशी हा व्हिडिओ शेअर करा. याचा पूर्ण एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुमच्या नोटबुक मध्ये हे सर्व सेंटेन्सेस तुम्ही लिहून घ्या.